हॅलो स्टुडंट्स, टिप्स आणि ट्रिक्सच्या ह्या तिसऱ्या नंबरच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये अजून आपल्याला कुठल्या पद्धतीने मिस्टेक्स कमी करता येतील ह्यावर आपण लक्ष देणार आहोत. तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. रिड्यूस मोर दॅन 50 मिस्टेक्स ह्याच्या टिप्स अँड ट्रिक्स. आणि आजचा विषय आहे लर्न प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्सच्या ज्या काही मिस्टेक्स होतात आहेत त्या खूप प्रमाणात असतात. त्यांना रिड्यूस करून आपला फोकस कमी मिस्टेक्स करण्यावरती कसा आणायचा हे आपण आजच्या भागात बघणार आहोत. हे आपल्या सिरीजमधली तिसरी व्हिडिओ आहे. प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय, तर काही अक्षरं शब्दाच्या सुरुवातीला येतात त्यांना प्रिफिक्स म्हटलं जातं. काही अक्षरं शब्दाच्या शेवटी येतात त्यांना सफिक्स म्हटलं जातं. उदाहरण बघूया प्रिफिक्सचे. अन. आता हॅपी या शब्दाला त्याच्या आधी अन लागलाय, तो झालाय अनहॅपी. तर अशा पद्धतीने प्रिफिक्स हे शब्दाच्या आधी जोडले जातात. एक्स प्रेसिडेंट, प्रीव्ह्यू, नॉन सेन्स, मिस अंडरस्टँड, अँटी व्हायरस. तर अशा पद्धतीने अन, एक्स, प्री, नॉन, मिस आणि अँटी हे प्रिफिक्सेस काही शब्दांना लावले जातात. त्याच पद्धतीने सफिक्स हे नेहमी शब्दाच्या शेवटी येतात. जसं की गोला ING लागलं तर गोईंग झालं, ॲटला शन लागला, क्विकला ली लागला, मूवला मेंट लागला, मूवमेंट, काइंडनेस आणि हेल्पफुल. तसं सफिक्सेसमध्ये जास्त करून उदाहरणं इंग, शन, ली, मेंट, नेस आणि फुल येतात. ही काही उदाहरणादाखल दिलेलं आहे. याच्यामध्ये अजून बरेच प्रिफिक्स आणि सफिक्स मेन्शन आपल्याला करता येतील. तर आता एक्झॅक्टली ह्यांच्या चुका काय होतात, तर जसं तुम्हाला मी सांगितलं होतं ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफीमध्ये की हे वारंवार येणारे शब्द असूनही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या मिस्टेक्स खूप होतात. होमोफोन्सच्या पण मिस्टेक तशाच होतात की आपण ह्या सगळ्या सिली मिस्टेक्स आहेत स्टुडंट्स, होमोफोनच्या किंवा ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफीच्या. आणि त्याच्यामध्ये आता ह्या प्रिफिक्स आणि सफिक्स ह्यांचं ॲडिशन झालेलं आहे. तर ह्या सगळ्या सिली मिस्टेक्स थोडंसं लक्ष आपण दिलं ना तर त्या कमी होऊ शकतील. तर आता मी तुम्हाला गायडन्स देते की कशा ह्या मिस्टेक्स अवॉइड करता येतील. तर सगळ्यात प्रथम लर्न कॉमन प्रिफिक्स आणि सफिक्स. अभ्यास करा कुठले कुठले प्रिफिक्सेस आहेत, कुठले सफिक्सेस आहेत. मराठीसाठी आपण प्रत्यय म्हणूया किंवा उपसर्ग आधी येतो त्याला म्हणूया. तर जास्त करून प्रत्ययामध्ये आपल्याला त्रास होतो, लिहिता येत नाही. तर स्पेसिफिकली तुम्ही चा, ची, चे, ला, ली, ले, लेला, लेली, लेले, वावा, वावी, वावे किंवा सलाते, सलानाते, ही जी ह्या प्रत्ययांचा जर नीट अभ्यास केला ना, शेवटी येणारा मध्ये, तर त्या शब्दांचा नीट अभ्यास करा, कशा पद्धतीने ते काढता येतात. आणि अगेन कॉन्टेक्स्ट व तुमचा पूर्ण रेफरन्स वाक्याचा आणि तिथे कुठला नक्की तो प्रत्यय बसतोय ह्याचा तुम्हाला नक्कीच विचार करायला लागेल. तर अशा पद्धतीने मराठी आणि इंग्लिश दोन्ही सफिक्स आणि प्रिफिक्सचा आपण अभ्यास करून त्यांच्यामधून होणाऱ्या चुका टाळू शकतो. स्टार्ट बाय मेमरायझिंग. लक्षात ठेवायला शिका कुठले प्रिफिक्स आहेत, कुठले सफिक्स आहेत, त्याचं स्पेलिंग काय आहे आणि ऑफकोर्स त्याची प्रॅक्टिस करा. पोझिशन्स करेक्ट घ्या. पोझिशनमुळे पण बऱ्याच वेळेला आपण मिसरीड करतो. आता कॉन आणि कॉम हा नक्की कुठे द्यायचा आहे, कुठे द्यायला शिकवलेला आहे आपल्याला, तो तिथेच दिला गेला पाहिजे, त्याला त्याच पद्धतीने रीड केला गेला पाहिजे. गेसिंग करू नका, कोणत्याही पद्धतीने गेस मारू नका. लगी तो लगी, मिळाले तर मिळाले मार्क. कॉन्फिडंट राहा आणि त्याच्यासाठी रूल्सला रेफर करा. रूल्स काय आहेत ते वाचा. आपल्याला सफिक्स आणि प्रिफिक्स पिटमॅनच्या ओल्ड कोर्समध्ये खूप छान पद्धतीने दिलेले आहेत. पेज नंबर 126, 127 पासून समरीचं पान नीट अभ्यास करा.
133, 135, साधारण 137 पर्यंत, म्हणजे 127 पासून 137 पर्यंत एक 10 पेजेस, या 10 पेजेसचा जरा नीट अभ्यास करा, रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला नक्की मी आज काय म्हणते ते कळेल. प्रॅक्टिस विथ वर्ड फॅमिलीज, ग्रुप सिमिलर वर्ड्स टुगेदर, कनेक्ट, कनेक्शन, ज्याच्यामध्ये कन 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 आहे, डिस्कनेक्टमध्ये कॉन मिडलला आलेला आहे. तर अशा सिमिलर वर्ड्सची एक फॅमिली तयार करा, त्यांना कशा पद्धतीने लिहायचं, कनेक्ट आहे तर कनेक्शन कसं येईल किंवा डिस्कनेक्ट कसं येईल, या पद्धतीने ग्रुप्स तयार करा, त्याचे पॅटर्न्स तयार करा आणि तुमचं कन्फ्युजन दूर करा, म्हणजे तुम्हाला ह्या मिस्टेक्स टाळता येतील. डिक्टेशन प्रॅक्टिस तर मस्ट आहे स्टुडंट्स. जसं जसं तुम्ही डिक्टेशन प्रॅक्टिस रोज घ्याल तशा तशा त्याच्यामध्ये होणाऱ्या प्रिफिक्स सफिक्सच्या मिस्टेक्स काढा की माझं नक्की कुठे चुकतंय, ॲनलाइज करा तुमच्या मिस्टेक्स कशाच्या जास्त होतात आहेत आणि स्लो पेसवरती काम करा आणि मग हळूहळू स्पीड वाढवा. आउटलाईनची कन्सिस्टन्सी बघावी लागेल, मिक्सअप करू नका, फुल फॉर्म्स लिहू नका, प्रिफिक्स सफिक्सला फुल फॉर्म्स अजिबात लिहू नका. एखादा चार्ट, प्रिंटेड चार्ट तयार करा. मी तुम्हाला शक्यतो ह्याच्याबरोबर एक PDF पाठवते प्रिफिक्स आणि सफिक्सची शॉर्टहँडच्या आउटलाईन असलेली, की प्रत्येकाचा पॅटर्न काय आहे, त्या पॅटर्नचे बरेचसे शब्द शोधून काढा. ऑफकोर्स तुम्हाला ही थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. जर आपल्याला चांगले मार्क्स हवेत किंवा आपल्या चुका कमी झालेल्या हव्यात तर ह्या थोड्या गोष्टी मेहनतीच्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. इथे मी फक्त तुम्हाला टिप्स, ट्रिक्स आणि गायडन्स देते. आत्ता इथे मी तुम्हाला लास्ट मोमेंटला सगळ्या गोष्टी शिकवू शकणार नाही आहे. ओव्हर थिंकिंग कमी करा. शॉर्टहँड हे स्पीड आणि स्टँडर्ड हे दोन्ही मेंटेन करा. जास्त करून स्वतःच्या क्रिएटिव्ह आउटलाईन्स करणं टाळा. स्वतःच्या आउटलाईन्स करणं केव्हाही चांगलं, पण जास्त क्रिएटिव्हिटी दाखवू नका. त्याचा कुठल्या दुसऱ्या सिमिलर वर्डला सेम वापरल्या जाणाऱ्या आउटलाईन्स असतील तर तुमचं कन्फ्युजन अजून वाढू शकेल. शॉर्टहँड प्रॅक्टिस करताना थोडासा रिव्ह्यू घेत जा, ॲनालाइज करत जा. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे की प्रिफिक्स सफिक्समध्ये माझ्या मिस्टेक्स किती होतात आहेत, नेमक्या कुठल्या होतात आहेत, आणि मी सांगितलेल्या त्या 10 पानांमधून त्याचा अभ्यास करा. एक नोटबुक मेंटेन करा ज्याच्यामध्ये कॉमनली मिस्टेक्स तुम्ही कुठल्या करताय त्याचा रेकॉर्ड ठेवा आणि त्या विषयाच्या संदर्भात थोडासा जास्त अभ्यास करा. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल मी आत्ता दिलेल्या माझ्या 3 व्हिडिओचं उदाहरण आहे की आपण टिप्स अँड ट्रिक्स बघितल्या, ग्रॅमेलॉक्स फ्रेझोग्राफीमधल्या, आपण होमोफोनमधल्या बघितल्या, आपण आता प्रिफिक्स सफिक्स बघतोय. तर तुमच्या मिस्टेक होणाऱ्या नक्की कुठल्या सेगमेंटमध्ये जास्त होतात आहेत ती व्हिडिओ वारंवार बघा, त्याच्यावर काम करा, त्याच्यावर मेहनत घ्या. काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने त्याच्यावर ओव्हरकम करा जेणेकरून त्या सेगमेंटमधल्या तुमच्या मिस्टेक्स ह्या कमी व्हायला सुरुवात होईल. पण त्याआधी तुम्हाला ते कळलं पाहिजे नक्की माझ्या मिस्टेक्स सगळ्यात जास्त कुठल्या सेगमेंटमध्ये होतात. आता एक त्यातल्या त्या 10 कॉमन मिस्टेक्स तुम्ही काय कशा करताय ते मी अभ्यास करून काढलेले आहेत. सो माय टॉपिक इज पिटमॅन शॉर्टहँड टॉप 10 कॉमन मिस्टेक्स इन प्रिफिक्स अँड सफिक्सेस. तर आता आपण बघूया हा पॅटर्न कसा आहे ते मी सांगते. लाल ह्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, त्याच्या खाली क्रॉस करून मिस्टेक असं लिहिलेलं आहे, तिथे तुम्ही मिस्टेक काय करता ते दिलेलं आहे आणि काय करायला हवं ते खाली टिपमध्ये दिलेलं आहे. तर पहिली बघूया कॉन आणि कॉम इन्स्टेड ऑफ डॉट प्रिफिक्स. म्हणजे डॉट, कॉन आणि कॉमसाठी डॉट न लिहिता तुम्ही फुल स्ट्रोक्स लिहिला जातो तुमच्याकडून, त्यामुळे तिथे मिस्टेक्स होतात. तर अगदी कॉन आणि कॉमचा डॉट कसा वापरायचा ते आपल्या पुस्तकात नीट बघा आणि प्लीज तो डॉट म्हणूनच यूज करा. तो प्रिफिक्स आहे, कधी कधी तो मिडली पण येतो. सेकंड ह्याच्यामध्ये बघा मिसप्लेसिंग मिडल कॉन कॉम, तेव्हा डिसजॉईंट लिहिला जातो जर तो मिडली आला. वेलकमिंग
एक्झाम्पल मी दिलेलं आहे. वेलसाठी आपण एल काढणार आहोत, सुरुवातीला एक हुक काढणार आहोत आणि कमसाठी डिसजॉईंट करणार आहोत आणि इंगसाठी इंग काढणार आहोत. म्हणजे कम आपल्याला काढायचाच नाही आहे, डॉटही लिहायचा नाही आहे, फक्त वेल आणि इंग हे दोन्ही आउटलाईन्स डिसजॉईंट करून जवळ लिहायचे आहेत, सो दॅट आपल्याला कळेल तिथे कॉम किंवा कॉन आहे. तर अशा पद्धतीने कॉन आणि कॉमच्या मिस्टेक्स तुम्ही टाळू शकता. रायटिंग फुल इंट्रो इन्स्टेड ऑफ ब्लेंडिंग. इंट्रो हे पूर्ण लिहिलं जातं. इंट्रोसाठी NTR वापरायचं आहे, म्हणजे डबल लेंथ ऑफ N वापरा. इंट्रोड्यूस, तर ह्या इंट्रोसाठी असे बरेचसे शब्द आहेत, तर त्या इंट्रोसाठी NTR डबल लेंथ ऑफ N वापरायचं आहे. इन आणि N, इन्क्लूड आणि एन्जॉय, ह्याच्यामध्ये कधी इन वापरायचं आणि कधी N वापरायचं हे पण आपल्याला कळत नाही. हा इंग्लिशचा नियम आहे. जसं की बरेच जण खूप वेळेला चुका करतात इंग्लिश लँग्वेजची थोडीशी माहिती नसल्यामुळे, की इनकरेक्ट की अनकरेक्ट असं पण होतं. त्यामुळे कुठे इन वापरायचा कुठे N वापरायचा ह्या गोष्टी थोड्याशा इंग्लिश भाषेचा थोडा अभ्यास करून मग त्या समजून घ्या. आणि त्याच्यासाठी लाईट N काढायचा आहे स्ट्रोक फॉर्ममध्ये. ॲडिंग प्रिफिक्स वेअर इट डज नॉट बिलॉंग, जिथे प्रिफिक्सची गरज नाही आहे तिथे पण तो काढला जाणं. व्हेरीफाय रूट वर्ड बिफोर ॲज्युमिंग अ प्रिफिक्स इज प्रेझेंट. कॉन्टॅक्ट हा स्वतः शब्द आहे, त्याला तो प्रिफिक्स म्हणून नाही आलेला आहे. सो ह्या गोष्टी मध्ये काम करण्यासाठी थोडंसं इंग्रजीचं नॉलेज आपल्याला हवं आहे. आपण कुठे कमी पडतोय हे प्रत्येकाने स्वतःनी बघा आणि ह्या ज्या गोष्टी मी इथे सांगते त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. फॉरगेटिंग द डॉट फॉर ING. आता आपण थोडंसं सफिक्सकडे वळूया. ओमिटिंग द डॉट ॲट द एंड ऑफ द आउटलाईन. आउटलाईनच्या एंडला इंगचा डॉट जर मिस केला तर प्रॉब्लेम होतो. डुईंग, कमिंग ह्या गोष्टींसाठी इंग पूर्ण लिहायची गरज नाही आहे. डू लिहून तिथे खाली एक छोटासा डॉट आपण 3 वॉवेल प्लेस करतो तो सोडून ॲट द एंड तिथे तो इंगचा डॉट आला पाहिजे. आता इनकरेक्ट इंग्स प्लुरल रिप्रेझेंटेशन. इंग्ज आला, इंग नंतर S आला तरी सुद्धा तुमच्या हातून चुका होतात आहेत. तर रायटिंग अ फुल सर्कल ऑर मिसप्लेसिंग द प्लुरल्स. सो ॲट दॅट पॉइंट व्हॉट यू कॅन डू इज डॉट प्लस स्मॉल सर्कल असं तुम्हाला काढता येईल. तर ड्रॉइंग्समध्ये तुम्ही हे काढून बघा. शन विथ फुल स्ट्रोक इन्स्टेड ऑफ हुक. शनचा हुक काढण्याच्या ऐवजी बऱ्याच वेळेला फुल स्ट्रोक काढला जातो. अजिबात नाही, शनच्या हुकचं पण खूप प्रकार आहेत, वेगळे वेगळे साऊंड्स येतात, त्या साऊंडच्या हिशोबाने शन हुक लिहायचा आहे. इथे एक्झाम्पल तुम्हाला ॲक्शन आणि मोशन दिलेलं आहे. सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला जे दिलेले आहेत त्याच्या आउटलाईन काढा, तुमच्या टीचर्सकडून ते चेक करून घ्या. त्यानंतर सफिक्समध्ये येणारा LY. ॲडिंग अ लार्ज L स्ट्रोक अननेसेसरीली. लार्ज स्ट्रोक Lचा लिहायचा नाही LY साठी, फक्त एक L ॲट द एंड. क्विकल्या लीसाठी फक्त Lचा स्ट्रोक ॲट द एंड द्यायचा आहे. स्पेलिंग बेस्ड ऑन सफिक्स एरर्स. ह्याच्यावरती एक मी पूर्ण स्लाइडच तयार केलेली आहे पुढची, की स्पेलिंग एरर खूप होतात सफिक्स करताना. आता शॉर्ट हँड फोनोटिक आहे, मान्य आहे. राईट व्हॉट यू हिअर. तुम्हाला जे ऐकायला येते ते तुम्हाला लिहायचं आहे. पण मित्रांनो, जरी स्पेलिंग आपण शॉर्ट हँड लिहिताना स्पेलिंगकडे लक्ष नाही दिलं तरी जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो, त्याला ट्रान्स्क्राईब करतो, तेव्हा आपलं इंग्रजी तपासलं जाणार आहे. त्यामुळे त्या इंग्रजीमध्ये स्पेलिंग मिस्टेक्स ह्या तुमच्या एरर म्हणूनच येणार आहेत. म्हणजे फक्त आपण शॉर्ट हँड लिहिताना मिस्टेक नाही करत आहोत, आपण त्याला ट्रान्सलेट करताना इंग्रजीमध्ये पण मिस्टेक्स करत आहोत. तर आता कॉमन स्पेलिंग रूल्स काय आहेत सफिक्सेस बद्दलचे ते बघूया.
आणि त्याच्या टिप्स पण बघूया, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्यांना मदत होईल की पिटमॅन शॉर्ट हँडचा पण अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि इंग्रजी भाषेचा पण करायचा आहे. आता थोडंसं इंग्रजीकडे वळूया. ड्रॉपिंग द फायनल ई बिफोर अ वॉवेल सफिक्स. ड्रॉप द फायनल ई व्हेन ॲडिंग. आता मी जे बोलते ते ऐकण्यापेक्षा ह्या स्लाइड्स ज्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवा, त्या वारंवार बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल तुम्ही काय मिस्टेक्स करताय. ड्रॉप द फायनल ई व्हेन ॲडिंग अ सफिक्स दॅट बिगिन्स विथ अ वॉवेल. आता ING लावतोय, ED लावतोय, ER लावतोय किंवा एबल लावतोय, तर मिस्टेक्स काय होतात आहेत आपल्या. तर मेक आहे तर MAKE लिहून पुढे तुम्ही ING लिहिताय किंवा होप लिहून पुढे ING लिहिताय. मित्रांनो, हा इथे जो ई आलेला आहे मी पॉइंट करून दाखवतेय, त्या ईची गरज नाही आहे, कारण मेकचा जेव्हा मेकिंग होतो तेव्हा तो ई लोप पावतो, तो तिथे नसतो. तर हे करेक्ट स्पेलिंग आहे. मग इथे चुकून आपण ई दिला तर ती आपली स्पेलिंग मिस्टेक होते. तर अशा रीतीने टिप ऑफ द स्लाइड आहे, इफ द सफिक्स बिगिन्स विथ अ वॉवेल, जर सफिक्स चा स्टार्टिंग किंवा त्याच्या स्टार्टिंगला कुठलाही वॉवेल असेल तर ईला ड्रॉप करायचं आहे, म्हणजे आयनी सुरू झालेला आहे म्हणून त्याच्या आधी पुन्हा एखादा वॉवेल नसला पाहिजे. दुसरी मिस्टेक बघूया आपण स्पेलिंगमध्ये करतो ती कीपिंग द फायनल ई बिफोर अ कॉन्सनंट सफिक्स. आता युजफुल, होपफुल इथला ई काढून टाकला जातो, कारण आधीच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवलं जातं आणि ई काढून टाकला जातो. तसं नाही आहे. फुल हा आपला सफिक्स आहे, त्याची सुरुवात एफनी झालेली आहे, म्हणजेच कॉन्सनंटनी सुरुवात झालेली आहे. इथे बघा, फुल, लेस आणि मेंट या तिन्हीची सुरुवात जी आहे ती कॉन्सनंटनी झालेली आहे. आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघूया, इथे ह्या सफिक्सची सुरुवात जी आहे ING, ED, ER, एबल ह्यांची AEIOU ह्या स्वरांनी झालेली आहे. मग जेव्हा स्वरांनी ह्याची सुरुवात होते तेव्हा तिथे ई लिहायचा नाही, पण जेव्हा इथे कॉन्सनंटनी सुरुवात होते तेव्हा मात्र तो ई जसाच्या तसा ठेवावा लागतो. युजफुल नीट बघा आणि हा नियम लक्षात ठेवा. इफ द सफिक्स स्टार्ट्स विथ अ कॉन्सनंट, कीप द ई. तो की ई काढून टाकायचा नाही. आता बघूया पुढे डबलिंग द फायनल कॉन्सनंट. डबल द फायनल कॉन्सनंट इफ द वर्ड एंड्स in one vowel plus one consonant before a vowel suffix. मिस्टेक काय करतोय आपण बघा, रनिंगचं स्पेलिंग काय लिहिलेलं आहे, RUNING. प्लांटचं काय लिहिलेलं आहे, पण करेक्ट स्पेलिंग काय असलं पाहिजे, रनिंग, म्हणजे जो शेवटचा कॉन्सनंट आहे तो डबल लिहिला पाहिजे, NN. वॉवेल प्लस कॉन्सनंट, डबल इट बिफोर अ वॉवेल सफिक्स. बरोबर, म्हणजेच इथे शब्दामध्ये जर शेवटी कॉन्सनंट असेल आणि तुम्ही जो सफिक्स लावताय, इथे ING लावलेला आहे, तो आयनी सुरू झाला आहे, ईनी सुरू झाला आहे, वॉवेलनी सुरू झालेला असेल तर ते शेवटचं जे स्पेलिंग आहे ते तुम्हाला डबल लिहावं लागतं. ठीक आहे, हा थोडासा इंग्रजीचा पार्ट आहे, तो लक्षात ठेवला तर तुम्ही जे शॉर्ट हँडचे प्रिफिक्स सफिक्स आहेत जेव्हा ते ट्रान्सलेशन करताय तेव्हा ह्या छोट्या छोट्या चुका तुमच्या हातून होत आहेत, त्यामुळे थोडंसं ह्याच्याकडे लक्ष द्या. नॉट डबलिंग, आता डबलिंग केलं. नॉट डबलिंग व्हेन नॉट रिक्वायर्ड, कधी नाही करायचंय. ओपनिंग, डू नॉट डबल द कॉन्सनंट इफ द वर्ड एंड्स इन 2 vowels or the word has more than 1 syllable with no stress on the last syllable. Visiting, इथे डबल करायचं नाहीये, हा स्ट्रेस सिलेबल आहे, लास्ट सिलेबल. ओपनिंग, इमिडिएटली त्याच्या आधी वॉवेल आहे, त्यामुळे ओपनला इथे डबल N घ्यायचा नाहीये, इकडे तो रिक्वायर्ड नाहीये. काही शब्द तुम्हाला हे मेमराईज करायला लागतील की इथे मला डबल घ्यायचं नाहीये.
Don't double unless stress is on the last syllable. Visit, open, develop असे ते स्ट्रेसचे उदाहरणं आहेत. त्यामुळे इथे हे आपण डबल करणार नाही आहोत. आता चेंजिंग Y to I. If the word ends in consonant plus Y, change Y to I. बघा बरं मिस्टेक काय केली आपण. हॅपीनेस कसा लिहिलाय, इथे Y लिहिलाय आणि मग NESS लिहिलाय, पण ऍक्च्युली तो कसा पाहिजे, आय पाहिजे. म्हणजे वायला टर्न आपण आय मध्ये करतो. बरोबर आहे. तर इथे हे कधी करायचं, चेंज Y to I कधी झाला पाहिजे, इफ द वर्ड एंड्स इन कॉन्सनंट Y, चेंज Y to I. ठीक आहे. ते वायनी एंड झालाय आणि त्याच्या आधी काय आहे, कॉन्सनंट आहे. म्हणजे कॉन्सनंट प्लस वॉवेल किंवा वाय म्हणा, इथे ई आलेला आहे. तर अशा वेळेस तो वाय काढून तिथे वायचा ई होतो. थरली ह्याचा अभ्यास करा, डिटेलमध्ये सांगून झालेलंच आहे. स्पेलिंग ऑफ वर्ड्स एंडिंग इन L. आता इथे थोडंसं ब्रिटिश वर्सेस अमेरिकन होणार आहे, पण मला तरी असं वाटतं आपण ब्रिटिश लँग्वेज किंवा अमेरिकन लँग्वेजमध्ये जरी स्पेलिंग लिहिलं तरी ते तसं चुकायला नको आहे. रूल आहे ब्रिटिश इंग्लिशचा, डबल द L वेन ॲडिंग वॉवेल सफिक्सेस, आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये युजली डोंट डबल L अनलेस स्ट्रेस्ड. ट्रॅव्हलिंग used in British English wrong आहे. cancelled used in American English wrong आहे. करेक्ट एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही काय लिहायचं, कसं लिहायचं, तुम्ही एनी ऑफ दिस स्पेलिंग लिहू शकता. म्हणजे ट्रॅव्हलला आयदर तुम्ही डबल एल लिहा किंवा सिंगल एल लिहा, कॅन्सलला पण डबल एल लिहा किंवा सिंगल एल लिहा. हे सगळे इथे मी बरोबर दाखवलेले आहेत. त्यामुळे फॉलो लोकल स्पेलिंग कन्व्हेन्शन्स. जसं आपल्याला नॉर्मल इंग्रजीमध्ये आपण लिहितोय डबल एलनी, शक्यतो आपण ब्रिटिश इंग्लिश वापरतो. त्यामुळे डबल एल, ट्रॅव्हलिंग, कॅन्सल्ड हे डबल एलचे स्पेलिंग्स आपण लहानपणापासून पाठ केलेले आहेत. त्यामुळे यू कॅन यूज दोज. तर स्पेलिंग मिस्टेक्स आत्ता आपण बघितलं कुठे होणार आहेत. आता प्रिफिक्समध्ये बघूया. प्रिफिक्स आर ॲडेड ॲट द बिगिनिंग of a word and do not change the spelling of the root word. जो रूट वर्ड आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्या स्पेलिंग्समध्ये किंवा लागणाऱ्या प्रिफिक्समध्ये शक्यतो बदल होत नाहीत, ऑलमोस्ट होत नाहीत. स्पेलिंग जसंच्या तसं राहतं. म्हणजे आता एक्झाम्पल बघूया. राईट आलाय, त्याला जर रीराईट करायचं आहे तर फक्त री पुढे लागला जातो. इथे कुठल्याही प्रकारच्या स्पेलिंग चेंजेस नाही आहेत. अनहॅपी, अनहॅपी, इथे पण कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग चेंजेस नाही आहेत. फक्त तुम्हाला जे शेवटी येणारी प्रत्यय आहेत ज्याला आपण सफिक्स म्हणतोय त्यांच्यामध्ये जे चेंजेस होणारे होते ते मी आधीच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला दाखवले होते. प्रिफिक्समध्ये हा घोटाळा काहीही नाही आहे. यूज अ हायफन. हायफन वापरू शकतो आपण. अँटी अमेरिकन, री एंटर, कोऑपरेट यांच्यामध्ये प्रिफिक्सेस काही लागतात. The prefix is followed by a capital letter. प्रिफिक्स कॅपिटल लेटरमध्ये असे आले पाहिजे दोन्ही आणि हायफन. तर अशा पद्धतीने हे करू शकतो. नो द मिनिंग ऑफ प्रिफिक्सेस टू अवॉइड कन्फ्युजन. अनफेअर, इनसिक्युअर. आपण आता बघा इनकम्प्लीट, एखादी गोष्ट आपली अपुरी राहिली तर आपण इनकम्प्लीट म्हणतो. बरोबर आहे, इनकम्प्लीट. पण बरेच जण त्याला अनकम्प्लीट म्हणतात. तर नक्की इन कधी वापरायचा आणि कधी अन वापरायचा याचा पण अभ्यास तुम्हाला करावा लागेल, जेणेकरून इन आणि अनच्या पण आपल्या स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाहीत. आता तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर व्हिडिओ बघितली असेल ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफीची, बघितली नसेल तर जरूर बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 100 शब्दांमागे जवळपास 70 to 75 ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफी हे येतात.
त्यामुळे त्याच्यावर खूप अभ्यास करा, म्हणजे मिस्टेक्स कमी होतील. तसंच इथे पण तुम्ही बघा, हे एक एक्झाम्पल म्हणून हा पॅसेज तुम्हाला दिलेला आहे. इकडे एक साधारण मला वाटतं 100 ते 150 शब्द ह्याच्यामध्ये आहेत आणि जे रेडमध्ये दाखवले आहेत ते सफिक्स आणि प्रिफिक्स आहेत. तुम्ही बघा किती ठिकाणी ते आहेत. जवळपास मला वाटतं, मी एक्झॅक्ट मोजले नाही आहे, पण 30 ते 35 तरी असावेत. तर हे 30 ते 35 रेडमध्ये दिलेले अन, लेस, मेंट, फुल, तरी इथे कॉन ह्यांचा बराचसा वापर केलेला नाही आहे. फुल, ली, लेस, डिस, शिप, शन, नेस, हे तेच किती वेळा आलेले आहेत बघा. तर अशा पद्धतीने इथे पण हा डिस आहे. अशा पद्धतीने येणारे सफिक्स आणि प्रिफिक्स ज्यांच्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो आणि ते आपले मार्क चोरतात, आपल्या मिस्टेक्स जास्त करवतात. त्यामुळे स्टुडंट्स प्लीज ह्या गोष्टीवरती लक्ष द्या, जेणेकरून 100 ते 150 शब्दांमागे येणारे 30 सफिक्स आणि प्रिफिक्स आपले चुकीचे ठरणार नाहीत. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे पेजवरती मी पॅरेग्राफ आणलेला आहे की एवढे शब्द आहेत आणि आपण त्यांच्याकडे खरोखर दुर्लक्ष करतो. अजिबात दुर्लक्ष करू नका, ते खूप महत्त्वाचे आहेत. प्लीज पिटमॅन शॉर्टहँडमधल्या त्या 10 पेजेसचा अभ्यास करा. ही व्हिडिओ पुन्हा पहा, तुमच्या चुका कुठल्या होतात ते बघा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. समरी आहे, काय काय आत्तापर्यंत आपण बघितलं. प्रिफिक्स, सफिक्स पिटमॅन शॉर्टहँडमध्ये पॉवरफुल टूल आहे हे. त्याच्यामुळे तुमचं स्पीड आणि क्लॅरिटी आणि ॲक्युरसी बूस्ट होणार आहे. ऑन अन ॲव्हरेज 30+ प्रिफिक्सेस किंवा 30+ सफिक्सेस असणार आहेत. आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे ऑलमोस्ट 60 शब्द आपले बरोबर येणार आहेत ह्या सेगमेंटचा अभ्यास केल्यामुळे. मास्टरिंग करा, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग फाउंडेशन बनेल तुमचं. ऑफकोर्स साऊंडवरती फोकस करा, पोझिशन बघा, प्रॅक्टिस करा. स्पेलिंगकडे जेव्हा शॉर्टहँड लिहितो तेव्हा लक्ष नका देऊ आणि जेव्हा शॉर्टहँडचं ट्रान्सलेशन करतो तेव्हा मात्र स्पेलिंगकडे पूर्ण लक्ष द्या. कीप प्रॅक्टिसिंग डेली. रिवाइज वर्ड्स, ग्रुप्स, फॅमिली बनवायला सांगितली आहे, ती बनवा. कन्सिस्टन्सी ठेवा. प्रत्येक स्ट्रोक कॉन्फिडेंटली काढा, ज्याच्यामुळे तुमची ॲक्युरसी आणि स्पीड व्यवस्थित होईल. सो बेस्ट ऑफ लक डिअर स्टुडंट्स. May your outlines flow smoothly and your efforts lead to success in shorthand and beyond. Not only for shorthand, तुमचं इंग्लिशही सुधारावं ही मनापासून इच्छा आहे. इंग्रजी खूप सुंदर आहे, भाषा शिका. शॉर्टहँड खूप सुंदर आहे, मन लावून करा. आणि ऑफकोर्स आजचा व्हिडिओ 3रा व्हिडिओ होता तुमच्या टिप्स आणि ट्रिक्सचा. ह्या व्हिडिओज बघितल्या नसतील तर बघा. मास्टरिंग होमोफोनद्वारे आपल्या 20 ते 30 मिस्टेकपेक्षा जास्त कमी होणार आहेत. ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफीमध्ये तर हायेस्ट आहे, 75 पेक्षा जास्त मिस्टेक्स आपल्या कमी होणार आहेत. ही व्हिडिओ वारंवार बघा मित्रांनो. प्रिफिक्स आणि सफिक्समध्ये आत्ता आपण बघितलं काय घोटाळा होऊ शकतोय. 100-150 मागे 30 शब्द आपले चुकू शकतात आहेत, त्याचा अभ्यास करा. आणि ऑफकोर्स माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, लोकांना द्या. आणि ऑफकोर्स कमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स सांगा. बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपला किंवा कमेंट्सद्वारे त्यांचे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत. प्रत्येकांना मी सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर जास्त करून यूट्यूब व्हिडिओच्या खाली तुम्ही जर कमेंट केल्या तुमच्या प्रॉब्लेम्सला तर सोल्युशन देण्यासाठी मला जास्त सोयीस्कर राहील. तुम्ही कधीही कॉल करा, व्हॉट्सअप करा, तुमच्या लोकल टीचर्सची मदत घ्या आणि अभ्यास करा, करत राहा. आणि परीक्षा जवळ येते, त्यामुळे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. लवकरच पुढचा व्हिडिओ येईल ज्यामार्फत तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही तुमच्या परीक्षांना व्यवस्थित सामोरे जाल. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू.